तर आजच्या या मीटिंग मध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी स्वागत करतो। तर आपण आता डायरेक्ट प्रेझेंटेशनला सुरुवात करूया। स्क्रीन दिसते ना सर? येस सर। ओके, ठीक आहे। सो लेट अस सी, आता इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रक्रिया आपल्या एखाद्या पॅसेंजर गाडीप्रमाणे धक्के खात खात उशिरा का होईना आज इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे की आपल्याला आज ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी एक 4 दिवसांवर आलेला आहे। तर साधारणतः ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी किंवा ऍडमिशन प्रक्रियेमधले डूज अँड डोंट्स काय आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूयात। सो दिस इज अबाउट मी। आता ऑलरेडी आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा कन्फर्म झालेला आहे आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे। आता या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही काय करायचं आहे की तुमची सगळी इन्फॉर्मेशन चेक करायची। तुमचं नाव बरोबर आहे का, तुमचे सीईटीचे मार्क बरोबर आहेत का, तुमचे जेईचे मार्क बरोबर आहेत का, तुमचे 12वीचे मार्क बरोबर आहेत का, आणि जर कुठलीही तुम्हाला जर तफावत आढळली तर तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तिथे लेफ्ट साइडला एक सेंड ग्रीव्हन्स नावाचं ऑप्शन असतं। तर तो ग्रीव्हन्स तुम्हाला ऑनलाईन पाठवायचा आहे आणि तुमचे जी काय तक्रार असेल त्या तक्रारीचं तात्काळ म्हणजे ते करेक्शन केलं जाईल आणि तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट त्याच्यासोबत द्यावे लागतील। तर हे करणं तुमचं फार आवश्यक आहे। काही मुलांचं जर ऑप्शन फॉर्म कन्फर्म झालेलं नसेल तर त्यांचं नाव मेरिट लिस्ट मध्ये नसेल तर त्यांनी सुद्धा हे करण्यासाठी तात्काळ करणं गरजेचं आहे। बरं, आता याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेस मधल्या ज्या काही टर्म्स तुम्हाला आता म्हणजे कळणार आहेत आणि त्यातल्या काही महत्वाच्या टर्म ज्या आहेत, कॅप म्हणजे आपण आता म्हणतोय कॅप प्रोसेस सुरू झालेली आहे। कॅप म्हणजे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस। त्याच्यानंतर HU होम युनिव्हर्सिटी आणि OHU अदर दॅन होम युनिव्हर्सिटी। म्हणजे आता तुम्ही जर समजा धुळ्यामधनं 12वी केलेलं असेल आणि पुण्यामधल्या कॉलेजेसला जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर तुम्ही अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे कॅन्डिडेट होता। पण जर समजा तुम्ही धुळ्यामध्येच ऍडमिशन घेणार असेल तर तुम्हाला होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केलं जातं। तर कोणत्याही कॉलेजमध्ये होम युनिव्हर्सिटीच्या 70% जागा आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या 30% जागा आहेत। परंतु जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, मग ते गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, त्यामध्ये HU आणि OHU हा रूल लागू होत नाही। तिथल्या 100% जागा या स्टेट मेरिट लिस्ट प्रमाणे भरल्या जातात। म्हणजे तुम्ही 12वी कुठनंही केलेली असेल तरी त्याच्याने काही फरक पडत नाही ऑटोनॉमस कॉलेज बद्दल। त्याच्यानंतर आता किती प्रकारचे कॉलेजेस आहेत तर मेनली 2 प्रकारचे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट आणि खासगी। तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड म्हणजे गव्हर्नमेंट ग्रांटेड आपण असं म्हणतो, तर असे कॉलेजेस आहेत। तर प्युअरली गव्हर्नमेंट जे आहेत तर ते COEP गव्हर्नमेंट औरंगाबाद, अमरावती, जळगाव, कराड ही प्युअरली गव्हर्नमेंटची कॉलेजेस आहेत। आणि गव्हर्नमेंट ग्रांटेड जी आहेत तर ती ग्रांटेड कॉलेज म्हणजे VJTI, सरदार पटेल किंवा वालचंद सांगली, HGGS नांदेड ही ग्रांटेड गव्हर्नमेंटची कॉलेजेस आहेत, अनुदानित आहेत। तर ऍडमिशन पर्पज साठी गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि ग्रांटेड कॉलेजेस ही सारखीच धरली जातात। परत यामध्ये 2 प्रकार येतात, ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस। तर ही जी ऑटोनॉमस गव्हर्नमेंट ची कॉलेजेस आहेत आणि नॉन ऑटोनॉमस अवसारी, चंद्रपूर ही नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटची। तसंच प्रायव्हेट कॉलेजेस, आपण ज्याला प्रायव्हेट कॉलेज म्हणतो, तुम्ही जर इन्फॉर्मेशन ब्रोचर बघितलं तर प्रायव्हेट कॉलेजचा उल्लेख अनएडेड असा म्हटलेला असतो, म्हणजे विना अनुदानित, अनएडेड असा उल्लेख असतो। तर विना अनुदानित अनएडेड म्हणजेच खासगी कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस। तर याच्यामध्ये सुद्धा ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस असतात। तर प्रायव्हेट कॉलेजेस मधले ऑटोनॉमस म्हणजे VIT पुणे, PCCOE पुणे यावर्षी ऑटोनॉमस झालेला आहे। त्यानंतर मुलींसाठीचं जे कमिन्स कॉलेज, रामदेव बाबा नागपूर, MIT आळंदी ही सगळी ऑटोनॉमस कॉलेजेसची लिस्ट आहे। आणि या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही कॉलेजेस आहेत जसं VIIT वगैरे आहेत। तर ही सोडून सगळी उरलेली जी कॉलेजेस आहेत ती नॉन ऑटोनॉमस आहेत। बरं, आता इथे ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस बद्दल जेव्हा आपण विचार करतो तर इथे एक मुद्दा असा नमूद करावा असा वाटतो की असं बघण्यात येतं मागच्या काही वर्षांच्या अनुभवावरून की विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात एक असा संभ्रम असतो, मिसकॉन्सेप्शन असं असतं की ऑटोनॉमस कॉलेजेस ही चांगली असतात। तर असा काही जनरल थंब रूल नाहीये की ऑटोनॉमस कॉलेजेस चांगली असतात म्हणून। फक्त ऑटोनॉमस कॉलेजचा ऍडव्हान्टेज ज्याला आपण असं म्हणता येईल की तो असा आहे की थोडंसं सिलेबस सेटिंग बद्दल फ्लेक्सिबिलिटी असते। म्हणजे विद्यापीठाशी संलग्न जी कॉलेज आहेत त्याच्यापेक्षा सिलेबस सेटिंग करण्यामध्ये थोडी फ्लेक्सिबिलिटी असते।
परंतु आता अगोदर एक जे अट्रॅक्शन होतं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की ऑटोनॉमस कॉलेजमधनं बीटेक डिग्री मिळते, पण आता आपण जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या विद्यापीठाशी अफिलिएटेड बरीचशी कॉलेजेस आहेत. म्हणजे मुंबई पुण्याच्या बाहेरची जी मोस्टली इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, म्हणजे धुळ्यामधलं आपण SSVPS उदाहरण जर घेतलं ते, किंवा अशी बरीचशी कॉलेजेस पुण्या मुंबईच्या बाहेरची जी आहेत, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड जवळ आहे. तर बाटू आपण याला शॉर्ट फॉर्म आहे, या बाटूशी अफिलिएटेड आहे. तर या बाटू मधनं सुद्धा जर तुम्ही डिग्री केली तर तुम्हाला बीटेक डिग्री मिळणार आहे. याचा अर्थ काय की आता SSVPS कॉलेज हे बाटूशी अफिलिएटेड आहे, म्हणजे इथनं जरी समजा तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट केलं तरी तुम्हाला बीटेक डिग्री मिळणार आहे. म्हणजे अगोदर एक बीटेक नावाचा जो क्रेज विद्यार्थ्यांच्या मनात होता, म्हणजे IIT NIT मधनं जर इंजिनिअरिंग केलं तर बीटेक डिग्री मिळते, तर कुठेतरी त्या बीटेक नावाचं अट्रॅक्शन होतं. तर त्या नावाचं अट्रॅक्शन बाटू मधल्या कॉलेजेस मध्ये सुद्धा बीटेक मिळू लागल्यामुळे ते सुद्धा अट्रॅक्शन आता कमी व्हायला हरकत नाही. तर केवळ म्हणजे हा मुद्दा थोडासा जोर देण्याचं कारण एवढंच आहे की असा काही थंब रूल नाहीये की कोणतेही कॉलेज जर ऑटोनॉमस असेल तर ते चांगलंच असेल. यासाठी त्या कॉलेजचं स्टँडर्ड, इतर सगळ्या गोष्टी सुद्धा बघायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर पुण्यामधलं PICT कॉलेज आहे, तर PICT कॉलेज काही ऑटोनॉमस नाहीये, परंतु आपण बघतो की पुण्यामध्ये म्हणजे COEP नंतर मुलांचा जो ओढा आहे तो PICT ला असतो. म्हणजे PICTचा आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर हा पर्सेंटाईल मध्ये 99.56च्या पुढे आहे, म्हणजे रँक वाईज जर बघितला तर बिलो 1000 आहे. त्यामुळे हे उदाहरण देण्याचं कारण असं आहे की एखादं कॉलेज ऑटोनॉमस आहे म्हणून चांगलं आहे असं नाही, आणि एखादं कॉलेज ऑटोनॉमस नाही म्हणून ते चांगलं नाही असं सुद्धा काही नाही आहे. अशी बरीच उदाहरणं आहेत. बरं, आता याच्यानंतर जे बाटू मधले कॉलेजेस आहेत, तर बाटूचा ऍडव्हान्टेज काय आहे, तर हा ऍडव्हान्टेज असा आहे की महाराष्ट्रामधले जवळपास 70 पेक्षा जास्त कॉलेजेस बाटूशी अफिलिएटेड आहेत. यांचा जो सिलेबस आहे हा सगळ्यांचा स्टँडर्ड सिलेबस आहे, सेम सिलेबस आहे. इथे प्रॅक्टिकलला जास्त फोकस आहे थिअरीपेक्षा. याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे सिलेबस मध्येच इंटर्नशिप जोडलेली आहे, कारण थिअरी आणि प्रॅक्टिकल याची सांगड घालण्यासाठी इंटर्नशिप हा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही जे करिक्युलम मध्ये शिकलेला आहात तर इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअली कसं काम होतं हे तुम्ही बघू शकता. तर हा इंटर्नशिप हे सुद्धा बाटू मध्ये करिक्युलम मध्येच आहे. आणि जसं मी अगोदरच सांगितलं की बीटेकची डिग्री सुद्धा तुम्हाला बाटू मधनं इंजिनिअरिंग केल्यानंतर मिळणार आहे. तर असा हा बाटूचा ऍडव्हान्टेज आहे. बरं, आता याच्यानंतर ऑलरेडी जसं मी म्हटलं की पहिल्या 2 स्टेप झालेल्या आहेत. पहिल्या 2 स्टेप म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरणं आणि दुसरं त्या तुमच्या ऍप्लिकेशनचं कन्फर्मेशन होणं, या 2 स्टेप झालेल्या आहेत. आता आपण आलेले आहोत तिसऱ्या स्टेपवर. तिसरी स्टेप आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे. या लिस्टमध्ये तुम्ही जर तुमच्या अकाउंटमध्ये जर लॉग इन केलं CET सेलच्या, तर तुम्हाला तुमची स्टेट लेवलची रँक दिसेल, होम युनिव्हर्सिटीची रँक दिसेल, कॅटेगरी रँक दिसेल, लेडीज रँक असेल तर लेडीज दिसेल, EWS असेल EWS रँक मुळे कन्फ्युज होण्याचं कारण नाहीये. सगळ्यात महत्वाची जी रँक आहे ती आहे तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर. तर ऍडमिशन या साधारणतः स्टेट जनरल मेरिट नंबर प्रमाणे होतात, परंतु जर कुठल्या मुलाला जर कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर कॅटेगरीचा बेनिफिट सुद्धा दिला जातो. तर स्टेट जनरल मेरिट म्हणजे मागच्या वर्षीचे कट ऑफ जर आपण बघितले तर ते स्टेट जनरल मेरिट प्रमाणे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या रँकमुळे कन्फ्युज होऊ नका. फक्त मागच्या वर्षीचे कट ऑफ स्टेट जनरल मेरिट प्रमाणे असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. बरं, आता याच्यानंतर जे एक एक स्टेप्स आहेत आपण या एक एक स्टेप्स बघूया. आता सगळ्यात अगोदर आता ज्या रँक डिस्प्ले झालेल्या आहेत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मधल्या 2020च्या, त्या जर आपण कम्पेअर केल्या मागच्या वर्षीच्या रँक प्रमाणे किंवा पर्सेंटाईल प्रमाणे, तर एक फार थोडा लक्षणीय बदल आपल्याला दिसून येतो. तर या टेबलमध्ये पहिला कॉलम जो आहे तर 2020 मधल्या ज्या रँक आलेल्या आहेत आता त्या रँक आहेत. त्याच्यानंतर 2020 मधले CETचे पर्सेंटाईल आहेत आणि 2019चे हे CETचे पर्सेंटाईल आहेत. याचा अर्थ काय की आता समजा एक उदाहरण मी तुम्हाला देतो की फॉर एक्झाम्पल आता समजा 3000 रँक, म्हणजे यावर्षी ज्या मुलाची 3000 रँक आलेली आहे त्याचं CETचं पर्सेंटाईल आहे 97.83. आता याच 3000 रँक साठी मागच्या वर्षी CETचं पर्सेंटाईल होतं 98.58. आता असं का एवढा फरक, म्हणजे ऑलमोस्ट 0.75 पर्सेंटाईलचा फरक येण्याचं कारण काय? तर यावर्षी जसं आपल्याला माहितीये की IIT NIT BITS या इन्स्टिट्यूटची ऍडमिशन प्रोसेस झालेली आहे, त्यांचे कॉलेजेस देखील सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे ज्या मुलांना ऑलरेडी IIT NIT मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे
आणि ज्यांचे सीईटीचे पर्सेंटाईल फार चांगले आलेले आहेत तर त्यांनी कदाचित अर्जच केलेला नसेल, त्यामुळे असा फरक जाणवतोय. आता या तक्त्यावरून, या टेबलवरून आपण काय समजायचं, का बोध घ्यायचा, तर ते आपण असं समजू शकतो की समजा ज्या मुलाची रँक 3000 आहे त्याचं यावर्षी सीईटीचं पर्सेंटाईल एवढं आहे आणि मागच्या वर्षी हे पर्सेंटाईल एवढं होतं. याचा अर्थ काय की मागच्या वर्षी एखाद्या कॉलेजचा कट ऑफ जर 98.58 असेल तर तो कट ऑफ यावर्षी 97.83 म्हणजे कट ऑफ खाली येऊ शकतो. यावर्षी कट ऑफ खाली येऊ शकतो. म्हणजे आता परत आपण बघू 2000 रँक ज्यांचा आहे समजा यावर्षी, ज्या मुलाचा आहे, तर त्याचं यावर्षी पर्सेंटाईल 98.53 आहे आणि मागच्या वर्षी 99.05 आहे. म्हणजे ज्या मुलाचं पर्सेंटाईल मागच्या वर्षी ज्या कॉलेजचा कट ऑफ 99 असेल, म्हणजे समजा व्हीआयटी कॉम्प्युटर फॉर एक्झाम्पल, तर तो कट ऑफ यावर्षी 98.53 येऊ शकतो. तर असंच प्रत्येक मार्कांच्या ग्रुपमध्ये आपण बघितलेलं आहे. तर थोडक्यात तुम्ही असं कन्सिडर करू शकता की यावर्षी एक साधारणतः जास्तीत जास्त 3 ते 5 पर्सेंटाईल पर्यंत कट ऑफ खाली येऊ शकतो. हे हायर रँकसाठी, म्हणजे 40,000 50,000 रँक ज्यांच्या असतील त्यांच्यासाठी. ज्यांच्या रँक फार चांगल्या आहेत तर त्यांच्यामध्ये हा डिफरन्स फार कमी आहे. ओके, तर आपण आता पुढे येऊया. आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे जानेवारी 7 ते जानेवारी 9 या 3 दिवसामध्ये ऑप्शन फॉर्म भरण्याची नोटीस आलेली आहे. तर आता ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी काय काळजी घ्यावी, डूज अँड डोंट्स काय आहेत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं, कुठलाही तुमचं पर्सेंटाईल किती असू देत, त्या पर्सेंटाईल प्रमाणे जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म प्रिपेअर करायचा असेल तर त्या ऑप्शन फॉर्मचं एक लॉजिक असलं पाहिजे. आता लॉजिक म्हणजे काय की काही मुलं ब्रँचला प्रेफरन्स देतात, काही कॉलेजेसला प्रेफरन्स देतात आणि काही ब्रँच आणि कॉलेज असा मिक्स प्रेफरन्स देतात. म्हणजे तुम्ही जो ऑप्शन फॉर्म बनवणार आहात त्या ऑप्शन फॉर्म बनवण्याच्या मागे तुमची एक भूमिका असली पाहिजे, एक लॉजिक असलं पाहिजे की मी ब्रँचला प्रेफरन्स देतोय की कॉलेजला प्रेफरन्स देतोय. आता इथे काही मुलं चूक काय करतात की समजा फॉर एक्झाम्पल सीओईपी मध्ये मेटलर्जी ब्रँच असेल तर मेटलर्जी ब्रँचचं त्यांना कदाचित माहिती नसेल की या ब्रँच मध्ये काय आहे किंवा अजून पुढे करिअर स्कोप काय आहे, पण केवळ सीओईपी मध्ये मेटलर्जी मिळतंय किंवा प्लॅनिंग नावाची एक ब्रँच आहे, बी प्लॅनिंग ही मिळते, पण सीओईपी कॉलेज मिळतंय म्हणून घेऊन टाकायचं. तर असं करू नका. केवळ चांगलं कॉलेज मिळतंय म्हणून त्या ब्रँच बद्दल माहित नाही, इंटरेस्ट नाही तरी ती घेऊन टाकायची असं करू नका. माझ्या दृष्टीने प्रेफरन्स जो दिला पाहिजे तो ब्रँचला दिला पाहिजे. कारण तुमचं साधारणतः 30-35 वर्ष कमीत कमी तुम्ही पुढे काम करणार आहात, जॉब करणार आहात. तर हा जॉब करत असताना ज्या ब्रँच मधनं तुम्ही इंजिनिअरिंग व्हाल त्याच ब्रँच मध्ये तुम्हाला काम करायचं आहे. कॉलेज तुमचं किती चांगलं जरी असेल, समजा आपण म्हटलं की एखादा सीओईपी मेटलर्जी ज्यांनी केलेलं आहे तर त्याला काम जे करायचंय ते मेटलर्जीशी रिलेटेड जे जॉब्स आहेत त्यामध्येच करायचं आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने आपण प्रेफरन्स हा ब्रँचला दिला पाहिजे, कॉलेजला नाही. कारण कॉलेज तुमच्या सोबत किती चांगलं जरी असेल तरी ते फक्त 4 वर्ष राहील, पण तुम्हाला काम पूर्ण आयुष्यभर ब्रँच मध्ये करायचं आहे. हा, जर ज्या मुलांचं आतापासून जर डिसाइडेड असेल की मला एमबीए करायचं आहे पुढे जाऊन, बीई झाल्यानंतर, बीटेक झाल्यानंतर, तर जर तुमचं एमबीए करणं हे जर ठाम असेल तर तुम्ही ब्रँच कुठली सिलेक्ट करता ते मॅटर करत नाही. ऑन द अदर हँड असं म्हणायला पाहिजे की ब्रँच कुठली सिलेक्ट करता हे मॅटर करत नाही आणि कॉलेज कोणतं सिलेक्ट करता हे मॅटर करत नाही. कारण तो मुलगा आयआयटी मधनं बीटेक झालेला असो, सीओईपी मधनं बीटेक झालेला असो किंवा आपण तुमचं लोकल सीओईपी मधनं किंवा एसएसयूपीएस धुळ्यामधनं जरी समजा तो बीटेक झालेला असेल तरी सर्व मुलांना एंट्रन्स एक्झाम जी आहे एमबीएची, ज्याला आपण कॅट म्हणतो, कॉमन ऍडमिशन टेस्ट, तीच द्यावी लागणार आहे. तिथे कॉलेजचा रोल कुठलाही नाही. बरं, आपण यानंतर येऊया की ऑप्शन फॉर्म बनवायचा कसा. आता यासाठी एक सिंपल लॉजिक आहे. आपण एक केस स्टडी घेऊया, एक उदाहरण घेऊया की समजा एखाद्या मुलाचे, किंवा असं समजूया की माझे सीईटीचे पर्सेंटाईल 90 आहे, कॅटेगरी इमटेरियल आहे, कोणतीही कॅटेगरी असू देत, माझे सीईटीचं पर्सेंटाईल 90 आहे. आता मी ऑप्शन फॉर्म कसा बनवावा. आता आपण असं कन्सिडर करूया की साधारणतः मला 60 ऑप्शन्स द्यायचे आहेत, 60 प्रेफरन्सेस द्यायचे. आता बरं तुम्ही म्हणाल सर 60 आकडा कुठून आणला, तर कोणतीही एक रिजनेबल फिगर घेऊया. समजा मला 50 द्यायचे, 40 द्यायचे, कुठली एक रिजनेबल फिगर घ्या. बरं, ऑप्शन्स किती देता येतात, कमीत कमी एक, जास्तीत जास्त 300. आता इथे एक असा गैरसमज मुलांच्या मनामध्ये असतो की जितके जास्त प्रेफरन्सेस दिले तितके माझे ऍडमिशनचे चान्सेस वाढतील. असं बिलकुल नाहीये.
तुमचा पर्सेंटाईल किती आहे आणि तुम्ही कोणत्या कॉलेजेसचे ऑप्शन्स दिलेले आहेत यावर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल हे अवलंबून आहेत. केवळ जास्त कॉलेज दिल्यामुळे तुम्हाला कॉलेज मिळण्याचे चान्सेस वाढतात असं नाहीये. किंबहुना जास्त कॉलेज दिल्यामुळे तुमचं जे लॉजिक आहे ते लॉजिक कन्फ्युज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, तर आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया. मुख्य मुद्दा आपला असा होता की समजा मला जर 60 ऑप्शन्स द्यायचे आहेत तर ते मी कसे द्यावे. तर साधारणतः हे 60 ऑप्शन्सचे मी 3 ग्रुप करावेत, ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी. आता या तिन्ही ग्रुप्समध्ये इक्वल नंबर ऑफ ऑप्शन्स डिवाइड करावेत, म्हणजे साधारणतः 20-20-20 तिन्ही ग्रुपमध्ये 20-20 ऑप्शन घ्यायचे. आता ग्रुप ए जो आहे हा एकदम टॉपच्या कॉलेजेसचा आहे, हायफाय कॉलेजेसचा आहे, हायफाय मेरिट प्रमाणे, कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रमाणे नाही तर मेरिट प्रमाणे. म्हणजे से फॉर एक्झाम्पल माझा पर्सेंटाईल 90 आहे, मला माहिती आहे की मला सीओईबी कॉम्प्युटर, व्हीजीटीआय कॉम्प्युटर, पीआयसीटी कॉम्प्युटर मिळणार नाहीये, पण तरी सुद्धा मनामध्ये छोटीशी आशा आहे की समजा काहीतरी चमत्कार होऊ शकतो आणि हे कॉलेज मला मिळू शकतं. आता सगळी प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे चमत्कार वगैरे काही होत नाही, कारण मॅन्युअली काहीच होत नाही, सगळं ऑनलाईन आहे. पण तरी असो, तर हे आपण जे हायफाय कॉलेजेस आहेत असे 20 ऑप्शन्स टाकूया. त्यानंतर येतो ग्रुप बी. आता ग्रुप बी मध्ये मला असे ऑप्शन्स टाकायचे आहेत की जिथे मला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे समजा माझं पर्सेंटाईल 90 आहे तर मी मागच्या वर्षाचं कट ऑफ बघतो, तर ज्यांचं पर्सेंटाईल समजा +-3 पर्सेंटाईल मी कन्सिडर करतो, म्हणजे +3 म्हटलं तर 93 आणि -3 म्हटलं तर 87. म्हणजे ज्यांचे कट ऑफ मागच्या वर्षी 87 to 93 आहेत पर्सेंटाईल प्रमाणे, असे कॉलेजेस मी निवडतो आणि त्यांची प्रॉपर सिक्वेन्स लावतो. तर मला इथे ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. आणि ग्रुप सी जो आहे तर तो 87 पेक्षा जास्त खालचे ज्यांचे कट ऑफ आहेत, 85 असतील, 80 असेल, असे कॉलेजेस मी निवडतो. म्हणजे मेरिट वाढेल किंवा कमी होईल, मी अशा पद्धतीने ऑप्शन्स बनवलेले आहेत की मला कुठलंही कॉलेज मिळालंच पाहिजे. आता तुम्हाला माहिती असेल की यावर्षी 2च कॅप राऊंड होणार आहेत, दरवर्षी 3 होतात, पण यावर्षी ऍडमिशन प्रोसेस शॉर्ट झालेली आहे, 2च कॅप राऊंड होणार आहे. बरं, आता हे ऑप्शन भरत असताना किंवा ऑप्शन बनवत असताना हे स्ट्रॉंगली सजेस्टेड आहेत की अगोदर तुम्ही कागदावर रफ ऑप्शन्स लिहून काढणं आवश्यक आहे. कागदावर रफ लिहून काढल्यानंतर तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे, मॉडिफिकेशन करायचे, काही कॉलेजेस ऍड करायचे, काही कॉलेजेस कमी करायचे, काही ब्रांचेस ऍड करायच्या, काही ब्रांचेस डिलीट करायच्या, ते तुम्ही कागदावर करू शकता. म्हणजे मला असं म्हणायचंय की 7 तारखेला जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात होईल तर त्याच्या अगोदर तुमचं जे होमवर्क आहे, कागदावरचा जो रफ ऑप्शन फॉर्म आहे तो तुमचा पक्का असला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 7 नंतर जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायला बसाल तर तो तुमचा जो काही ऑप्शन फॉर्म फिक्स झालेला असेल तो फक्त कॉम्प्युटरवर एंटर करायचा असेल. आता मुलं काय करतात की ज्या वेळेला ऑप्शन फॉर्म भरतात मग तिथं विचार करतात, पहिलं कॉलेज हे टाकलं, आता दुसरं कोणतं टाकू, आता कोणती ब्रँच टाकू, तिथं विचार करतात. आणि तिथं जर तुम्ही कॉम्प्युटरवर जर विचार करत बसले तर तिथं तुमचं जे काय लॉजिक आहे ते कन्फ्युज होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला लक्षात येणार नाही की वरती कोणती कॉलेजेस टाकले गेली किंवा खाली कोणती कॉलेजेस राहिली, वरती कोणत्या ब्रँच गेल्या, खाली कोणत्या ब्रँचेस राहिल्यात वगैरे. दुसरं आणखीन एक महत्वाचं की सध्या एक आपल्या म्हणजे मुलांमध्ये एक फॅड आहे की कुठली गोष्ट असली की लगेच मोबाईलवर सर्च करतात. तर ऑप्शन फॉर्म भरत असताना स्ट्रिक्टली ऍडवाइज्ड आहे की मोबाईलवर भरू नका. लॅपटॉपवर भरा, कॉम्प्युटरवर भरा. घरी लॅपटॉप कॉम्प्युटर जर नसेल तर कॉलेजमध्ये जाऊन भरा. म्हणजे मी असं सांगू इच्छितो की समजा तुमच्या घरी जर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर जर नसेल तर तुम्ही एखाद्या कॉलेजची जर मदत मागितली, समजा तुम्ही जर SSPS कॉलेजमध्ये गेला आणि तिथे जर रिक्वेस्ट केली की तुमचे कॉम्प्युटर मला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी अवेलेबल करून द्या, तर ते कॉम्प्युटर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते अवेलेबल करून देतील. पण मोबाईल वरून चुका होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे कृपया मोबाईल वरून ऑप्शन फॉर्म भरू नका. इंटरनेट कॅफे वरून तर बिलकुल भरू नका, कारण मागे आपण बातम्यांमध्ये बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे की बऱ्याचशा इंटरनेट कॅफेवाल्यांचं काही कॉलेजेसशी संगनमत असतं, तर ते काही कॉलेजेस वरती टाकतात, विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते आणि मग विद्यार्थ्यांना चुकीची कॉलेजेस मिळतात. त्यामुळे शक्यतो मोबाईल आणि इंटरनेट कॅफे अवॉइड करा, घरून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून भरा. बरं, आता यानंतर आपला ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तो तुम्हाला कन्फर्म पण करायचा आहे.
ऑप्शन फॉर्म कन्फर्म करणं म्हणजे तुमचा पासवर्ड टाकणं, तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकणं म्हणजे ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म झाला, फिक्स झाला. बरं, याच्यानंतर अलॉटमेंट येणार आहे. अलॉटमेंट आल्यानंतर काय करायचं? अलॉटमेंट आल्यानंतर जर तुम्हाला पहिल्या नंबरचं ऑप्शन मिळालेलं असेल तर ते ऑटो फ्रीज होईल. ऑटो फ्रीज होईल म्हणजे काय होईल की तुम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये जाऊ शकणार नाही, ते कॉलेज तुम्हाला कंपल्सरी घ्यावंच लागेल. बरं, आता तुमचं जर फार एक्सेप्शनली हाय पर्सेंटाईल जर नसेल तर पहिला ऑप्शन हे कंपल्सरीली सीओपी कॉम्प्युटर टाका, जेणेकरून तुम्हाला ते ऑटो फ्रीज होणार नाही. आणि जर समजा मिळालंच तर चांगलंच आहे. तर पहिल्या नंबरचं ऑप्शन जर मिळालं तुम्हाला तर ते ऑटो फ्रीज होईल, सेकंड राऊंड मध्ये तुम्ही जाऊ शकणार नाही. बरं, ऑटो फ्रीज झाल्यानंतर काय करायचं तर तुमचं अलॉटमेंट लेटर तुम्ही त्या सीईटी सेलच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करायचं, 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी पे करायची आणि जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये दिलेल्या मुदतीमध्ये 2-3 दिवसाचा वेळ तुम्हाला दिला जाईल आणि लगेचच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यावी लागेल. ऍडमिशन घ्यायची म्हणजे काय करायची, तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये जमा करायचे, तुमच्या कॅटेगरी प्रमाणे कॉलेजची जेवढी फी असेल त्या फीचा डीडी किंवा आरटीजीएस द्यायचा, कॅश चालत नाही, चेक चालत नाही. तर ते दिल्यानंतर तुमची ऍडमिशन तिथे कन्फर्म होते. बरं, हे झालं पहिल्या नंबरचं ऑप्शन जर मिळालेलं असेल तर. बरं, आता समजा तुम्हाला पहिल्या नंबरचं नाही मिळालं, पहिल्या नंबरचं सोडून दुसरं कोणतंही मिळालं तर तुम्ही काय करायचं? समजा दुसरं कोणतंही ऑप्शन मिळालं आणि जे ऑप्शन मिळालं त्याच्याबद्दल जर समजा तुम्ही समाधानी असाल, तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, मला जे ड्रीम कॉलेज होतं, जे ड्रीम ब्रांच होती ती मिळाली, मला आता सेकंड राऊंड मध्ये जायचं नाहीये, मग अशा वेळेला तुम्ही स्वतःहून ते फ्रीज करू शकता. लक्षात घ्या, पहिल्या नंबरचं ऑप्शन मिळालं असेल तर ते ऑटो फ्रीज होतं आणि पहिलं सोडून इतर दुसरं कोणतंही मिळालं आणि तुम्ही त्यामध्ये समाधानी असाल, तुम्हाला असं वाटतं की आता मला पुढे जायचं नाही, मला इथंच संपवायचंय माझी ऍडमिशन प्रोसेस, तर तुम्ही ते स्वतःहून फ्रीज करू शकता, स्वतःहून त्याला लॉक करू शकता. ते स्वतःहून तुम्ही फ्रीज केल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर निघेल, 1000 रुपये पे करावे लागतील आणि ते पे केल्यानंतर जे कॉलेज तुम्ही फ्रीज केलेलं आहे तिथं जायचं, ऍडमिशन घ्यायची, ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायची, फी जमा करायची. इथं तुमची ऍडमिशन प्रोसेस संपली, सेकंड राऊंड मध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. बर, यापुढे समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं आहे पण तुम्ही त्यामध्ये समाधानी नाही, तुम्हाला असं वाटतं की पुढच्या राऊंड मध्ये तुम्हाला यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं. अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे की तात्पुरतं ते कॉलेज ऍडमिशन घ्यायची म्हणजे काय करायची की फक्त 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी पे करायची. ती सीट ऍक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर जे कुठलं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल ते तात्पुरतं तुम्हाला हातात घेता येईल. कॉलेजला जाण्याची गरज नाही, कॉलेजला जाण्याची गरज नाही, त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीस पे करण्याची गरज नाही, फक्त 1000 रुपये पे करायचे आहे पहिल्या राऊंड मध्ये आणि तुम्ही अपग्रेडेशनला जायचं. अपग्रेडेशनला जायचं म्हणजे काय करायचं की पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज घ्यायचं, 1000 रुपये पे करायचं आणि दुसऱ्या राऊंड मध्ये परत ऑप्शन फॉर्म भरायचा. आता दुसऱ्या राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जर चांगलं कॉलेज मिळालं तर पहिल्या राऊंड मध्ये जे मिळालेलं आहे ते निघून जाईल आणि दुसऱ्या राऊंडचं तुमच्या हातात येईल. पण दुसऱ्या राऊंड मध्ये जर तुम्ही दिलेल्या चॉईसेस पैकी कोणतंही मिळालं नाही तर पहिल्या राऊंड मध्ये जे तुम्ही हातात घेतलेलं आहे ते तुमच्याकडे राहीलच, ते तुमचं त्याच्यावरचा क्लेम जाणार नाही कारण तुम्ही 1000 रुपये पे केलेले आहेत. बरं, आता याच्यानंतर ऑप्शन आपण समजा सेकंड राऊंडला आता जाऊयात. परत सेकंड राऊंडला आपण बघितलं की कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 चॉईसेस तुम्ही देऊ शकता. सेकंड राऊंड साठी ऑप्शन कोण कोण भरू शकतं? ज्यांना पहिल्या राऊंड मध्ये कुठलंच ऑप्शन मिळालेलं नाही असे भरू शकतात. त्यानंतर ज्यांनी 1000 रुपये पे केलेले आहेत परंतु ज्यांना अपग्रेडेशन मध्ये जायचं आहे, बेटरमेंट मध्ये जायचं आहे, ते सुद्धा सेकंड राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरू शकतात. बरं, आता ज्या विद्यार्थ्यांनी जोसा प्रोसेस केलेली असेल IIT NIT साठी, त्या प्रोसेसमध्ये आणि या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाचा फरक आहे की जोसामध्ये तुम्ही एकदा जे ऑप्शन भरलेले होते ते त्यामध्ये तुम्हाला पूर्ण 6 राऊंड मध्ये बदल करता येत नव्हता. इथे मात्र सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला नवीन ऑप्शन फॉर्म बनवता येतो. मागच्या राऊंड मध्ये भरलेला ऑप्शन फॉर्म ऑटोमॅटिकली पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाही. जरी तुम्हाला ऑप्शन्स तेच ठेवायचे असतील तरी तुम्हाला ऑप्शन फॉर्म नवीन फ्रेश भरावा लागतो.
त्यानंतर समवन हु रिजेक्टेड बाय नॉट पेइंग 1000. समजा तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्हाला ते बिलकुलच नकोय, की तुम्हाला असं वाटतं की हे मी चुकीने टाकलं गेलं, हे कॉलेज बरोबर नाही, ही ब्रँच बरोबर नाही, मला नकोच, जायचंच नाही तिथे. मग तुम्ही 1000 रुपये पे नाही करायचे. 1000 पे न केल्यामुळे काय होतं की त्या सीटवरचा, त्या अलॉटमेंटवरचा तुमचा क्लेम निघून जातो, परंतु दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही एलिजिबल असता, नवीन ऑप्शन तुम्ही भरू शकता. त्यानंतर अजून कोण एलिजिबल आहे सेकंड राऊंड मध्ये? ज्यांनी पहिल्या राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरलाच नाही, ज्यांना माहितीच नव्हतं की ऑप्शन फॉर्म भरायचा असतो, उशिरा माहित पडलं वगैरे वगैरे. तर अशी सगळी मंडळी सेकंड राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरू शकतात. सेकंड राऊंड मध्ये ज्या चॉईसेस तुम्ही टाकणार तर ते घेणं कंपल्सरी आहे. इन द सेन्स, ते जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जर कुठलं मिळालेलं असेल आणि सेकंड राऊंड मध्ये पण मिळालं तर तुम्ही पहिल्या राऊंडच्या कॉलेजला परत जाऊ शकत नाही. पहिल्या राऊंडचं कॉलेज निघून जातं आणि सेकंड राऊंड मध्ये तुम्ही येता. त्यामुळे सेकंड राऊंड मध्ये ऑप्शन्स टाकताना फार केअरफुली, फार विचारपूर्वक टाकावेत. खास करून ज्यांना अपग्रेडेशन मध्ये जायचंय, ज्यांना पहिल्या राऊंड मध्ये कुठलं कॉलेज मिळालेलं आहे, ते जर सेकंड राऊंड मध्ये जाणार असतील तर त्यांनी फार विचारपूर्वक सेकंड राऊंड मध्ये ऑप्शन टाकायचे आहेत. आणि शक्यतो फर्स्ट राऊंड मध्येच असे ऑप्शन्स टाका की एक ब्रँच तुम्हाला कुठली तरी मिळेलच, एक कॉलेज मिळेल आणि सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला बेटरमेंट करता येईल, त्यामध्ये रिफाइनमेंट करता येईल, त्यापेक्षा थोडस चांगलं कॉलेज किंवा ब्रँच मिळवता येईल. बरं, सेकंड राऊंड संपल्यानंतर काय होईल की जे कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंड नंतर मिळालेलं असेल तर तुम्ही सीईटी सेलच्या वेबसाईट वरून 1000 रुपये पे करायचे. 1000 रुपये आधी पे केलेले असतील तर परत पे करायची गरज नाही, एकदाच पे करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे आणि ते अलॉटमेंट लेटर घेऊन जे कॉलेज मिळालेलं असेल, साधारणतः एक 4 ते 5 दिवसांचा वेळ तुम्हाला दिला जाईल, त्या कॉलेजमध्ये जायचं, तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट्स, तुमच्या कॅटेगरीला जेवढी फीज ऍप्लिकेबल असेल ती फीज द्यायची, म्हणजे तुमचं ऍडमिशन तिथे कन्फर्म झालं. बरं, या 2 कॅप राऊंड नंतर पुढचा जो राऊंड असतो त्याला आपण ऍडिशनल राऊंड पण म्हणतो, स्पॉट राऊंड पण म्हणतो. तर हा राऊंड फक्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट साठी असतो. आता हा राऊंड कदाचित ऑनलाईन होऊ शकतो, यानंतर सुद्धा एखादा ऑफलाईन राऊंड सुद्धा होऊ शकतो. तर जशी जशी पुढे त्याबद्दलची माहिती येईल तर तशी तशी ती सीईटी सेलच्या वेबसाईटवर दिली जाईल. बरं, आता स्पॉट राऊंड हा प्रायव्हेट कॉलेजेसचा जो आहे तर तो फक्त काही कॉलेजेस आहेत की त्यामध्ये स्पॉट राऊंड हा मेरिटवर, विदाउट डोनेशन, विदाउट एनी ऍडिशनल मनी होतो. परंतु एक इथे लक्षात घेण्यासारखं आहे की प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर समजा तुम्ही स्पॉट राऊंडला किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंडला जाणार असाल तर तिथे तुम्हाला कॅटेगरीचा कोणताही बेनिफिट मिळत नाही, तुम्हाला पूर्ण फी पे करावी लागते. म्हणजे आता तुम्ही जर काही इन्स्टिट्यूटचं बघितलं, फॉर एक्झाम्पल पीआयसीटी मध्ये 20% हा मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा जे काय आपल्याला म्हणता येईल तो त्या नावाने हा कोटा आहे. तर या कोट्यामध्ये विदाउट एनी ऍडिशनल मनी, ओनली फीजवर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. पीआयसीटीची वेबसाईट चेक करा, त्याच्यासाठी वेगळं ऍप्लिकेशन फिलअप करायचं आहे, त्याची लास्ट डेट 14 जानेवारी आहे. तर तिथं तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर काही कॉलेजेस अशी आहेत, एसपीआयटी मुंबई आहे, डीजे संघवी मुंबई आहे, त्यानंतर थाडोमल शहानी मुंबई आहे, रामदेव बाबा नागपूर आहे. तर अशी काही जी कॉलेजेस आहेत तर या कॉलेजेसमध्ये जे स्पॉट राऊंड आहे, हा इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे, हा विदाउट डोनेशन, विदाउट एनी एक्स्ट्रा मनी, फक्त फीवर होतो. तर त्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. बर, आता यानंतर यानंतर आपण येऊया. आता हे झालं ऑप्शन फॉर्म भरण्याबद्दल किंवा ऍडमिशन प्रोसेस बद्दल. यानंतर कॉलेज जे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर कॉलेज सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? सगळ्यात महत्वाचं, कॉलेजचं स्टँडर्ड कसं आहे, आता गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे. आता गव्हर्नमेंट प्रायव्हेट हाही फरक आता राहिलेला नाहीये, कारण बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस अशी आहेत की जी गव्हर्नमेंट सुद्धा चांगल्या पेक्षा सुद्धा चांगली समजले जातात, मुलं प्रेफरन्स देतात. फॉर एक्झाम्पल समजा आपण पुण्याचं पीआयसीटी म्हणून, म्हणजे काही गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असताना सुद्धा मुलं ती सोडून काही खासगी कॉलेजेसमध्ये जातात. त्यामुळे खासगी किंवा गव्हर्नमेंट आता फरक हा असा राहिलेला नाहीये. त्यानंतर फीज हा मुद्दा जेव्हा येतो की जेव्हा एखाद्या कॉलेजची फीज जास्त आहे, साधारणतः आपण जर बघितलं तर 70-80 हजारापासून तर 1,90,000 2 लाखापर्यंत फीज आहेत. पण बऱ्याचशा मुलांना कुठल्या तरी स्वरूपामध्ये फी कन्सेशन मिळतं. तर ज्या मुलांना फीज हा मुद्दा असेल ते कॉलेजची फीज बघू शकतात. तर त्यानंतर कॉलेजमध्ये फॅसिलिटीज काय काय आहेत, तिथल्या फॅकल्टीज कोणत्या आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन किती आहे, एक्सपिरियन्स किती आहे. आता तुम्ही म्हणाल ही सगळी माहिती कुठे मिळेल, कॉलेजच्या प्लेसमेंट्स कशा आहेत, ही सगळी माहिती कुठे मिळेल?
तर या माहितीसाठी सगळ्यात मोठा सोर्स आहे कॉलेजची वेबसाईट. कॉलेजच्या वेबसाईटवरनं तुम्हाला ही माहिती मिळू शकते, किंवा तुमच्या माहितीतलं जर कोणी त्या कॉलेजमध्ये शिकत असेल किंवा पासआउट झालेला असेल तर तिथून तुम्हाला ती माहिती मिळू शकते. या उपरही तुम्हाला जर कॉलेजेस मधनं माहिती मिळवायची असेल तर तुम्ही सरळ सरळ त्या कॉलेजमधनं जाऊन त्या कॉलेजचे जे ऍडमिशन इंचार्ज असतील, प्रिन्सिपल असतील किंवा अजून जी कुठली कमिटी असेल त्या कमिटीकडे जाऊन तुम्ही माहिती मागू शकता. कारण विद्यार्थ्यांनो, तुम्ही कस्टमर आहात, तुम्ही 10 ठिकाणी चौकशी करू शकता. जोपर्यंत तुमचं समाधान होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या कॉलेज बद्दल विचार करायला हरकत नाही. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की केवळ आता इथे मुलांची गफलत काय होते की युट्यूबवर रिव्ह्यूज बघतील, कोरावर रिव्ह्यूज बघतील. आता युट्यूबवरचे रिव्ह्यूज आहेत किंवा कोरावरच्या ज्या पोस्ट आहेत तर या थर्ड पार्टीने तुमच्या माझ्या सारख्याने टाकलेल्या असतात. तर त्यावर भरोसा करण्यासारखं काय? कारण त्या थर्ड पार्टी त्या कॉलेजबद्दल खरंच लिहितील याबद्दलही काही खरं नाहीये, आकसबुद्धीने सुद्धा लिहू शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की कॉलेजची वेबसाईट चेक करणं, त्यामधनं पासआउट मुलं किंवा शिकत असलेली मुलं यांच्याकडनं माहिती घेणं, किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर त्या कॉलेजमध्ये जाणं आणि कॉलेजच्या फॅकल्टीशी ऍडमिशन कमिटीकडनं माहिती घेणं. बरं, यानंतर ब्रँच कोणती सिलेक्ट करणं, तर तुमचं नॅचरल लाइकिंग. आता आज आपण बघतो कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँचला जास्त प्रेफरन्स मुलांचा दिसतो. तर तुमचं फ्युचर करिअर प्लॅन काय आहे? जर तुम्हाला MBA करण्याचा आतापासून जर डिसाइडेड असेल मग त्या केसमध्ये ब्रँच एवढं मॅटर करत नाही. बरं, आता इथे अजून एक मुद्दा असा येतो की बरेचसे मुलं विचार करतात की मी सेकंड इयर मध्ये ब्रँच चेंज करेल. म्हणजे मुलं विचार कसे करतात, म्हणजे ज्यावेळी आपण मुलांशी बोलतो, आम्ही मुलांशी जेव्हा बोलतो, मुलांची भाषा कशी असते ते समजून घ्या. मी फर्स्ट इयर मध्ये COEP मध्ये प्रोडक्शन ब्रँच घेतो आणि सेकंड इयरला कॉम्प्युटर मध्ये चेंज करून घेईल. फर्स्ट इयरला COEP मध्ये प्रोडक्शनला ऍडमिशन घेतो आणि सेकंड इयरला कॉम्प्युटर मध्ये चेंज करून घेईल. म्हणजे ऍज इफ मुलगा असा बोलतोय की जसं त्याच्यासाठी एक सीट रिझर्व आहे, सेकंड इयरला जाऊन जायचं आणि नुसतं ब्रँच चेंज करून घ्यायची. 99.99% ब्रँच चेंज सेकंड इयर मध्ये होत नाही, कारण त्याचे रूल्स एवढे कडक आहेत. आणि जर आपण मागचा काही इतिहास बघितला, मागच्या पर्टिक्युलरली 1-2 वर्षांचा, तर जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत पर्टिक्युलरली तिथे ब्रँच चेंज होत नाही. थेरॉटिकली रूल्स आहेत पण प्रॅक्टिकली 99.99% केसमध्ये ब्रँच चेंज होत नाहीत. आणि त्याच्यामुळे त्याला मी लॉटरी तिकीट म्हटलंय की 99.99% लॉटरी तिकीट लागत नाही. ओके, तर जर तुम्ही हा विचार करत असाल की एखादं मी चांगलं कॉलेज मिळतंय ते घेतो आणि सेकंड इयर मध्ये ब्रँच चेंज करेल, तर हे 99.99% होणार नाही. बरं, कॉलेज चेंज, पहिल्या वर्षानंतर कॉलेज चेंज. आता गव्हर्नमेंट मध्ये जर तुम्ही असाल तर गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट चेंज होऊ शकतं, प्रायव्हेट टू गव्हर्नमेंट चेंज होत नाही. प्रायव्हेट टू प्रायव्हेट जर आपण म्हटलं तर याच्यामध्ये इथं मी येस अँड नो म्हटलंय. म्हणजे काय की थेरॉटिकली रूल्स आहेत कॉलेज चेंज करण्याचे, पण प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये एवढ्या अडचणी आहेत की प्रॅक्टिकली ते चेंज होत नाही. त्यामुळे ब्रँच चेंज आणि कॉलेज चेंज हे डोक्यात ठेवू नका. जिथं तुम्हाला जायचं असेल, ज्या कॉलेजमध्ये जायचं असेल, ज्या ब्रँच मध्ये जायचं असेल, ते आतापासूनच ठरवून त्याप्रमाणेच तुमचे ऑप्शन टाका आणि त्याप्रमाणेच ऍडमिशन घ्या. बरं, यानंतर आपण येऊया आता चॉईस कोड कडे. तर जसा मोबाईल नंबर हा 10 आकडी असतो तसा हा चॉईस कोड 9 आकड्यांचा असतो. तर 2 प्रकारचे चॉईस कोड असतात, एक जनरल चॉईस कोड आहे आणि दुसरा TFWS चा चॉईस कोड आहे. आता समजा मी COEP मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा चॉईस कोड काय असेल, हा जनरल चॉईस कोड. आता हा 9 डिजिटचा जो चॉईस कोड आहे याचे परत मी 3 पार्ट करतो, 1 2 3. पहिल्या पार्ट मध्ये 4 आकडे येतात, 6006. 6006 हा COEP चा कॉलेजचा कोड आहे. प्रत्येक कॉलेजला एक 4 आकडी कोड दिलेला असतो. त्यानंतरचे जे 3 आकडे आहेत तो ब्रँच कोड आहे. 612 हा मेकॅनिकल ब्रँचचा कोड आहे आणि 10 हा जनरल चॉईस कोड आहे. याचा अर्थ काय की 6006, 612, 10 हा झाला COEP मेकॅनिकलचा जनरल चॉईस कोड. आता असंच जर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद मेकॅनिकल जर आपण म्हटलं तर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादचा कॉलेजचा कोड आहे 2008, ब्रँच मेकॅनिकल आहे म्हणून 612 परत इथं आलंय आणि जनरल चॉईस कोड आहे म्हणून 10 आले. तसंच आता SSVPS धुळ्याचं जर आपण म्हटलं तर कॉलेजचा कोड आहे 5103, हा SSVPS चा 5103 आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा ब्रँच कोड 245 आहे.
आता मला जर SSVPS मेकॅनिकलचा कोड जर बनवायचा असेल तर SSVPS कॉलेजचा कोड 5103, मेकॅनिकलचा ब्रँचचा कोड 612 आणि शेवटी जनरल चॉईस कोड 10. बरं, आता याच्यानंतर TFWS चॉईस कोड काय प्रकार आहे, तर TFWS बद्दल आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर TFWS आता COEP मेकॅनिकल इंजिनिअरिंग TFWS, COEP आहे म्हणून 6006, मेकॅनिकल आहे म्हणून 612 आणि TFWS आहे त्याच्यामुळे 10 च्या ऐवजी 11 आहे आणि शेवटी कॅपिटल मध्ये T आहे. तर तसंच बरं, आता तुम्हाला कुठल्याही कॉलेजचे किंवा ब्रँचचे कोड पाठ करण्याची गरज नाही. तुम्हाला इनफॅक्ट ऑप्शन फॉर्म भरताना कीपॅडचा वापर करायचा नाहीये, तुम्हाला फक्त माऊस प्रमाणे सिलेक्ट करायचा आहे. सगळ्या ब्रँच आणि कॉलेज समोर दिसतात त्याप्रमाणे तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. कीपॅड वरनं टाईप वगैरे काहीच करायचं नाहीये. तुम्हाला कुठल्याही ब्रँचचा किंवा कॉलेजचा कोड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये. बरं, आता चॉईस सिलेक्शन करताना तुम्ही चॉईस ऑप्शन भरताना फार केअरफुली द्यायची आहेत. बरं, आता इथे गफलत काय होऊ शकतात ते आपण बघूया, किंवा त्याच्या अगोदर ऍक्च्युअल अलॉटमेंट कशी होते ते आपण समजून घेऊया. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर अशा पद्धतीने जर ऑप्शन फॉर्म भरलेला असेल तर याचा विचार कसा होईल. आता जेव्हा या विद्यार्थ्याचा ऑप्शन फॉर्म कॉम्प्युटर समोर जेव्हा जाईल तर यांनी पहिला ऑप्शन दिलेला आहे COEP कॉम्प्युटर सायन्स. त्याच्यामुळे कॉम्प्युटर काय करेल की पहिला ऑप्शन चेक करेल COEP कॉम्प्युटर सायन्स. हे जर मिळत असेल तर ठीक, हे जर मिळत नसेल तर दुसरा ऑप्शन चेक करेल, दुसरा मिळत नसेल तर तिसरा चेक करेल, तिसरा मिळत नसेल तर चौथा चेक करेल, चौथा मिळत नसेल तर पाचवा. तर अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही 50 ऑप्शन दिलेले असतील तर समजा 30 नंबरचा ऑप्शन मिळत असेल तर 30 नंबरचा ऑप्शन तुम्हाला मिळतो. 30च्या पुढचे ऑप्शन्स चेक केल्या जात नाही. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन फॉर्म बनवताना ही काळजी घ्यायची आहे की उतरत्या क्रमाने ऑप्शन्स द्यायचे आहे. याचा अर्थ काय की सगळ्यात ड्रीम कॉलेज माझं 1 नंबरला घ्यायचंय, 1 नंबर नाही मिळालं तर मी 2 नंबर घेईल, 2 नंबर नाही मिळालं 3 घेईल, 3 नाही मिळालं तर 4 घेईल. आता इथे गफलत काय होऊ शकते की समजा तुम्हाला 30 नंबरचं कॉलेज मिळाले, ओके, तुम्ही 50 ऑप्शन्स दिले आणि तुमच्या मनामध्ये जर हा विचार आला की मला 30 पेक्षा 35 नंबरवर जी चॉईस टाकली ती मिळाली असती तर बरं झालं. याचा अर्थ ऑप्शन फॉर्म भरताना गफलत काय झाली, तुम्ही काय म्हणता की 30 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, मला 35 मिळालं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे 35 नंबरवरचं कॉलेज चांगलं आहे पण ते खाली टाकल्या गेलं. कॉम्प्युटरने 30 पर्यंत चेक केलं, 30 तुम्हाला मिळालं, त्याच्यामुळे खालचे त्यांनी चेक नाही केले, खालचे ते तसेच राहिले. तर ऑप्शन फॉर्म भरताना तुमच्याकडनं गफलत काय झाली की 35 नंबरचं कॉलेज खाली टाकलं तुम्ही, ते 30च्या वर टाकायला पाहिजे होतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही, त्यामुळे मी वारंवार मागे सुद्धा म्हटलंय की एकदा कागदावर रफ तुम्ही ऑप्शन्स बनवा आणि त्याचा जो क्रम आहे तो बरोबर उतरता क्रम आहे की नाही हे चेक करा. बरं, आता हा चेक करण्याचा अजून एक थंब रूल किंवा अजून एक फॉर्म्युला कसा आहे की समजा फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतोय की ते 4 नंबर मी PICT कॉम्प्युटर सायन्स दिलेला आहे, तर मला हे चेक करायचं आहे की 4च्या खाली एखादं चांगलं कॉलेज राहिलेलं आहे का. आणि जर 4च्या खाली एखादं चांगलं कॉलेज 4 पेक्षा चांगलं जर खाली राहिलेलं असेल तर ते मला उचलून 4च्या वर घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रायल अँड एरर करून कागदावर खाडाखोड किती वेळा झाली तरी चालेल, तर त्या पद्धतीने कागदावर म्हणा किंवा तुम्ही एक्सेल मध्ये करू शकता, वर्ड मध्ये करू शकता. जोपर्यंत तुमची सिक्वेन्स डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही कॉम्प्युटरवर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी बसू नका. ऍक्च्युअल भरण्यासाठी 10-15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही, परंतु मेन ही सिक्वेन्स बनवताना जास्त वेळ लागतो. बरं, आता याच्यानंतर फीस कन्सेशन जे आहेत, तर ऍडमिशनच्या वेळेला कोणते कोणते फी कन्सेशन मिळतात. ज्या विद्यार्थ्यांचं EWS आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेट त्यांच्याकडे जर 8 लाखाच्या आतलं असेल तर, आणि ज्यांचं EWS नसेल सुद्धा त्यांच्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट असेल 8 लाखाच्या खालचं इन्कम असलेलं, तर त्यांना EBC मिळते. EBC म्हणजे काय की ट्युशन फी तुमची अर्धी होईल आणि बाकीची फी पूर्ण लागेल. त्याच्यानंतर PTC ऍज इट इज. या व्यतिरिक्त कास्ट बेस्ड ज्या स्कॉलरशिप्स आहेत म्हणजे SC ST VJ NT OBC त्या सगळ्या तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेला मिळतील. बरं, आता या ऍडमिशन प्रोसेसमध्ये मी असं म्हणतो 2 लॉटरी तिकीट आहेत. हे लॉटरी तिकीट कोणते. नंबर 1 ट्युशन फीज वेवर स्कीम. ट्युशन फीज वेवर स्कीम म्हणजे काय की कोणत्याही कॉलेजमध्ये
5% जागा या TFWS साठी आहे. आता याच्या अगोदर ही स्कीम काय आहे हे आपण समजून घेऊयात. ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की काही मुलं असे आहेत की परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही, ज्यांचं उत्पन्न कमी आहे ते शिक्षण घेऊ शकत नाही, तर त्यामुळे भारत सरकारने ही स्कीम लागू केली. ही स्कीम प्रत्येक गव्हर्नमेंट तसेच खासगी कॉलेजेसमध्ये सुद्धा आहे, म्हणजे SSVPS धुळ्यामध्ये सुद्धा ही स्कीम आहे. तर जर समजा तुम्ही आता याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय की जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यावेळेला तुम्हाला विचारलं गेलेलं असेल TFWS मध्ये तुम्हाला जायचं आहे का, येस ऑर नो. तुम्ही जर येस केलेला असेल तर तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल, आणि तुम्ही जर नो केलेला असेल तर अजूनही संधी आहे ग्रीव्हन्स पिरियड मध्ये. तुम्ही ग्रीव्हन्स टाकून TFWS येस करू शकता. त्यासाठी तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी असलं पाहिजे आणि तुमच्या हातात इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे. बरं, याचा एक वेगळा चॉईस कोड आहे. म्हणजे काय की समजा आपण SSVPS कम्प्युटर इंजिनिअरिंगचं जर म्हटलं तर SSVPS कम्प्युटर इंजिनिअरिंगचा नॉर्मल फीसचा पूर्ण फीचा कोड वेगळा आहे आणि TFWS चा कोड वेगळा आहे. बरं, आता TFWS चा फायदा किती? आता समजा मी SSVPS धुळ्याचं जर उदाहरण घेतलं तर इथली नॉर्मल फी आहे 90,000 रुपये. म्हणजे तुम्ही जर पूर्ण फी भरणार असाल तर तुम्हाला 90,000 फी लागेल. आणि जर समजा तुम्हाला TFWS मधनं ऍडमिशन मिळाली तर तुम्हाला 90,000च्या फक्त 10% फी लागेल. 90,000च्या 10% म्हणजे 9,000. म्हणजे कॅन यू इमॅजिन, इंजिनिअरिंगची फी 9,000 रुपये वर्षाला, यापेक्षा शाळेची फी जास्त आहे. त्यामुळे जे विद्यार्थी TFWS ला एलिजिबल असतील त्यांनी TFWS चा चॉईस कोड वेगळा असतो. ऑप्शन फॉर्म भरताना हे फार केअरफुली भरावं लागतं. म्हणजे इंजिनिअरिंगची फी 9,000 वर्षाला, 9 चोक 36, पूर्ण इंजिनिअरिंगची फी 36,000 रुपये फक्त. तर त्यासाठी ह्या ऑप्शन फॉर्म फार केअरफुली भरावा लागतो. बरं, याचे तोटे काय आहेत? फायदे जर एवढे आहेत तर तोटे काय आहेत? तर तुम्ही कॉलेज आणि ब्रँच चेंज करू शकत नाही. तुम्ही इन्स्टिट्यूशनल किंवा स्पॉट राऊंड मध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. सेकंड शिफ्ट मध्ये नाही येत, पण यावर्षी तशाच सेकंड शिफ्ट सगळ्या रद्द झालेल्या आहेत. सेकंड शिफ्टच्या सीट या फर्स्ट शिफ्ट मध्ये मर्ज झालेल्या आहेत. तर हे झालं TFWS बद्दल. जर तुम्हाला TFWS बद्दल अजूनही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कमिटीचे जे इंचार्ज असतील त्यांच्याशी भेटून सुद्धा तुम्हाला याबद्दल आणखी डिटेल माहिती मिळू शकते. बरं, यानंतर दुसरा जो लॉटरीचा तिकीट आहे तो आहे ऑल इंडिया सीट. ज्या मुलांचे JEE मध्ये चांगले मार्क असतील तर यासाठी 15% कोटा आहे. पण हा कोटा फक्त खाजगी कॉलेजमध्ये आहे, कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नाही. म्हणजे COEP, VJTI, सरदार पटेल या कॉलेजमध्ये ऑल इंडिया कोटा, म्हणजे इथे जे ऍडमिशन होतील या फक्त CETच्या बेसिसवर होतील. प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजमध्ये JEEचा कोटा आहे. म्हणजे आता SSVPS धुळ्यामध्ये दोन्ही पद्धतीने ऍडमिशन होऊ शकतात. CETच्या मार्कांवर सुद्धा होऊ शकतात आणि JEEच्या मार्कांवर सुद्धा होऊ शकतात. म्हणजे 60 जागा जर असतील तर 60च्या 15% कोटा म्हणजे 9 जागा या ऑल इंडिया कोटा JEE साठी असतात. यामध्ये कोणतंही रिझर्वेशन नसतं. लेडीज रिझर्वेशन नाही, SC ST नाही, रिजनचं रिझर्वेशन नाही, कोणतंच रिझर्वेशन हे ऑल इंडिया कोटामध्ये नसतं. बरं, तुम्हाला जर कॉलेजेसच्या फीस किती आहे हे जर चेक करायचं असेल, कॉलेजच्या फी किती असायला पाहिजे हे ठरवणं कॉलेजच्या मनावर नसतं. तर महाराष्ट्र सरकारने कमिटी नेमून दिलेली आहे, शिक्षण शुल्क समिती. ती कमिटी ही फी डिसाईड करतं. तर ही त्या कमिटीची वेबसाईट आहे. त्या कमिटीच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजची अप्रूव्ड फीस किती आहे हे तुम्ही बघू शकता. बरं, आता मोस्ट कॉमन मिस्टेक्स काय होतात अजून मुलांकडनं? कन्फ्युजिंग कॉलेज नेम्स. म्हणजे तुम्ही म्हणाल की हे कसं काय? आता फॉर एक्झाम्पल मी एक सगळ्यात महत्वाचं उदाहरण देतो, VIT आणि VIIT, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर काही वेळेला मुलं कन्फ्युज करतात VIT VIIT, किंवा अजून जर मी म्हटलं तर सिंहगड नावाचे 5-6 कॉलेजेस आहेत, DY पाटील नावाचे बरेचसे 4-5 कॉलेजेस आहेत, तर AISSM आहे, सिमिलर नावं असलेली. तर अशा वेळेला मुलं काही वेळेला कन्फ्युज होतात आणि जे कॉलेज टाकायचं असेल तर नावाप्रमाणे वेगळंच कॉलेज टाकतात. तर तुम्हाला हे कॉलेज कोड वरून कळेल की तुम्हाला जे हवं असेल ते कॉलेज तुम्हाला त्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर ऑप्शन सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला प्रॉपरली चेक केली पाहिजे. त्यामुळे काय होतं की 2 वर्ष तुम्ही जरी किती चांगली मेहनत केलेली असेल
आणि तुमचा ऑप्शन फॉर्म जर चुकीचा भरला गेलेला असेल तर तुमच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगली कॉलेजेस मिळतात, पण ती तुम्हाला मिळत नाही. आणि 90% सीट्स या पहिल्याच राऊंड मध्ये भरल्या जातात, त्यामुळे तुम्हाला पहिल्याच राऊंड मध्ये. बरं, आपण मला असं वाटतं पुढची एक स्लाइड आहे बहुतेक. बरं, आता ही जी स्लाइड आहे यामध्ये कन्फ्युजन काय आहे बघा. म्हणजे इथे ना ब्रँचचं लॉजिक आहे आणि ना कॉलेजचं लॉजिक आहे, त्याच्यामुळे इथे हे कन्फ्युजन आहे असं वाटतं आहे. बरं, आता जर तुम्हाला मिळालेली ऍडमिशन एखाद्या कॉलेजची जर कॅन्सल करायची असेल तर 31 जानेवारी पर्यंत जर तुम्ही कॅन्सल केली तर फक्त 1000 रुपये कॅन्सलेशन फी कॅश पे करावी लागेल. आणि ती पे केल्यानंतर तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि तुम्ही जो डीडी पे केलेला आहे तो डीडी तुम्हाला परत मिळेल. 31 जानेवारी नंतर जर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल केली तर कोणताही रिफंड तुम्हाला मिळणार नाही. येस, दिस इज द लास्ट स्लाइड अँड दिस इज द म्हणजे हरिवंश राय बच्चन जे आहेत तर किंवा रादर डॉक्टर आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा हा थॉट आहे. येस, ऑल द बेस्ट तुमच्या ऍडमिशन साठी, ऑल द बेस्ट. जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते क्वेश्चन्स विचारू शकतात. आणि ज्यांना माझं पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल त्यांच्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर त्यानंतर ते कॉल करू शकतात. फोन नंबरवर फ्री एन्क्वायरीज होत नाहीत. ज्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल त्यांनीच खूप वेळा कॉल करावं. बरं, जवळपास यानंतर येस, नाउ वी कॅन गो फॉर क्वेश्चन्स. पाटील सर.